नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण पाहणार आहोत बांधणी साडीचे 10 सुंदर आणि ट्रेंडी प्रकार। बांधणी साडी ही राजस्थान आणि गुजरातची पारंपरिक कला असून तिचे आकर्षक रंग आणि डिझाइन महिलांच्या सौंदर्यात भर घालतात। चला तर मग बघूया आपण 10 प्रकार, त्यांची किंमत देखील बघूयात। सर्वांना माहिती असेल की पारंपरिक लाल कलरची बांधणी प्रत्येकाकडे असते आणि प्रत्येकाला आवडते। बांधणी साडी ही आपण कोणत्याही कार्यक्रमाला नेसू शकतो। लग्नामध्ये पहिली पसंत ही लाल कलरची बांधणी जरी असली तरी दुसरी पसंत म्हणजे शुभतेचे प्रतीक म्हणजे हिरवा कलरची बांधणी साडी। तिसऱ्या नंबरला पिवळ्या कलरची साडी येते। हळदी समारंभाला पिवळ्या कलरची साडी खूप सुंदर दिसते आणि तिच्यामध्ये जर बांधणीची डिझाइन असेल, बांधणीची कलर कॉम्बिनेशन असेल तर खूप सुंदर दिसते। चौथ्या क्रमांकाला घरचोला साडी येते। तुम्ही बघितलं असेल 10-12 वर्ष अगोदर घरचोला साडी खूप ट्रेंडिंगमध्ये होती, पण ती साडी आता देखील खूप ट्रेंडिंगमध्ये आहे। गुजरातमध्ये घरचोलासाठी लग्नासाठी अधिक मानली जाते। पाचव्या नंबरला सिल्क साडी येते। सिल्क साडी ही दिसायला सुंदर दिसते आणि सिल्क फॅब्रिकमुळे एक रॉयल लुक क्रिएट होतो, म्हणून सिल्क साडीला देखील पसंती आहे। सहाव्या क्रमांकाला जॉर्जेट बांधणी साडी म्हणजे ही साडी आपण डेली यूजला वापरू शकतो। जॉर्जेट फॅब्रिक हा हलका फुलका असतो, डेली यूजसाठी आपण सहज त्याला वापरू शकतो, म्हणजे उत्तम असते। 7 नंबरला मल्टी कलरची साडी येते। त्याच्यामध्ये आपण मल्टी कलरमध्ये आपण कोणताही कलरचं ब्लाऊज देखील वेअर करू शकतो, कोणत्याही समारंभाला नेसू शकतो। जिथे कलर कॉम्बिनेशन असेल तिथे आपण ही साडी सहज नेसू शकतो। नेक्स्ट साडी ही लेहरिया पॅटर्न आहे। तुमच्याकडे एखादी लेहरिया पॅटर्न आहे का? नसेल तर नक्की खरेदी करा, ही साडी खूप सुंदर दिसते। या लेहरिया पॅटर्नला तुम्ही राजस्थानच्या बायकांच्या अंगावर बघितली असेल, त्यांच्याकडे जास्त करून लेहरिया पॅटर्न असतो आणि दिसायला सुंदरही दिसते। नेक्स्ट आहे डिझायनर साडी। डिझायनर बांधणीमध्ये आपण खूप महाग देखील घेऊ शकतो आणि खूप स्वस्त देखील घेऊ शकतो। बांधणी अशी साडी आहे जी आपण कोणत्याही किमतीमध्ये खरेदी करू शकतो। पार्टी आणि विशेष कार्यक्रमासाठी आपण ही साडी निवडू शकतो। लास्ट साडी आहे बनारसी बांधणी पॅटर्न। बनारसी बांधणीमध्ये तुम्ही जर कमी खरेदी केली असेल पण पैठणी जशी साडी आहे त्याच किमतीला चांगली आपल्याला ही बनारसी बांधणी पॅटर्न मिळते आणि लुक देखील आपला तोच तयार होतो जो आपण पैठणी घातल्यावर आपल्याला वाटते। कारण आपल्या महाराष्ट्राच्या बायकांना पैठणी खूप आवडते, पण पैठणीमध्येच तुम्ही अशा पद्धती बनारसी बांधणी साडी घेतली ती देखील चालेल, कारण पैठणीला जेवढा वेळ लागतो तेवढाच या साडीला देखील लागतो। तुम्हाला मी बांधणी पैठणीचे काही इमेज स्क्रीनवरती दाखवलेले आहेत। तुम्हाला यापैकी कोणतीही बांधणी साडी सर्वात जास्त आवडली ते कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।